एकीकडे संपूर्ण देश वाढती लोकसंख्येच्या समस्येने त्रस्त आहे. भारताची वाढती लोकसंख्या आणि वाढते जन्मदर हे देशासमोरचे एक मोठे आव्हान आहे. केंद्र सरकारने मागील काही काळात जन्मदर नियंत्रित करण्यासाठी टू चाइल्ड पॉलिसी अंमलात आणली होती. यानंतर अनेक राज्यांनी देखील या संदर्भात पावले उचलायला सुरुवात केली. पण आता अचानक आंध्र प्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण देशाच्या भुवया उंचावल्या आहेत. हा निर्णय खरोखर राज्याच्या हितासाठी घेतलाय की विशिष्ट समुदायाचे मत खेचण्यासाठी, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय. तर मित्रांनो, काय आहे या निर्णयामागे लपलेले मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचे राजकीय धोरण? आता आंध्र प्रदेशसह संपूर्ण देशाच्या राजकारणात या निर्णयावर कोणते पडसाद उमटत आहेत? चला या बातमीतील आणि निर्णयातील सर्व पैलू सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे सध्या देशाच्या राजकारणात जोरदार पडसाद उमटलेले दिसत आहे. तर नेमकं झालं असं की आंध्र प्रदेश सरकारच्या काल म्हणजे 6 मार्च 2026 रोजी पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत ज्या व्यक्तींना 2हून अधिक अपत्य आहेत त्यांना तिसऱ्या अपत्यासाठी एकूण 25,000 रुपये दिले जातील, असा निर्णय घेण्यात आला. नायडूंच्या निर्णयाने त्यांच्या विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 1994 मध्ये नायडू यांनी 2 पेक्षा जास्त मुले असलेल्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घातली होती. पण आता मात्र हेच चंद्रबाबू नायडू 2हून अधिक अपत्यांच्या जन्माला प्रोत्साहन देताना दिसू लागले आहे. या निर्णयामागे तरुणांची लोकसंख्या वाढ, त्याचप्रमाणे लोकसंख्या व्यवस्थापन असल्याचे सांगितले जात आहे. तर चला जाणून घेऊया आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे या निर्णयातील काही प्रमुख मुद्दे. सर्वप्रथम, रोख रक्कम. कुटुंबात दुसऱ्या किंवा तिसऱ्या अपत्याचा जन्म झाल्यास सरकारकडून एकूण 25,000 रुपये दिले जाते. द्वितीय, मासिक भत्ता. तिसऱ्या अपत्यासाठी पहिल्या 5 वर्षापर्यंत दरमहा 1,000 रुपये दिले जातील. तृतीय, मोफत शिक्षण. तिसऱ्या अपत्याला 18 वर्षांपर्यंत सरकारी किंवा निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण दिले जातील. चौथं, आरोग्य सुविधा. वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी सरकारी दवाखान्यांमध्ये सवलती, त्याचप्रमाणे विशेष क्लिनिक सुरू केले जातील. IVF ला प्रोत्साहन दिले जाईल. पाचवं, आई वडिलांना नोकरीतून रजा. तिसरा अपत्य वेळी महिला कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांऐवजी 10 ते 12 महिन्यांची रजा मिळेल. त्याचप्रमाणे वडिलांना देखील 2 महिन्यांची भर पगारी रजा मिळेल. सहावं, वेलनेस फंड. किंवा त्याहून अधिक मुले असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वी 15 दिवसांची रजा, त्याचप्रमाणे 50,000 रुपयांच्या वेलनेस फंड दिला जाईल. मित्रांनो, या व्यतिरिक्त आधी अस्तित्वात असलेल्या 2 पेक्षा जास्त मुले असलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणजेच पंचायत नगरपालिका निवडणुका लढवता येत नव्हता. चंद्रबाबू नायडू हे नियम देखील रद्द करण्याच्या विचारात आहेत, जेणेकरून अधिक मुले असलेले लोक देखील निवडणुका लढवतील. चला आता जाणून घेऊया चंद्रबाबू नायडू यांनी या धोरणामागे नेमके कोणते कारण सांगितले आहे ते. सर्वप्रथम, तरुणांची कमतरता. राज्याचा जन्मदर हा मागील काही काळात गरजेपेक्षा जास्त कमी झाला आहे. भविष्यात काम करणाऱ्या तरुणांची संख्या कमी पडू नये हा या मागचा उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगितले जात आहे. द्वितीय, राजकीय प्रतिनिधित्व. दक्षिण भारताची लोकसंख्या कमी झाल्यास संसदेतील जागा कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे लोकसंख्या संतुलित ठेवण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे सरकारने नमूद केले. तर मित्रांनो, हे धोरण 1 एप्रिल 2026 मध्ये लागू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर चला तर जाणून घेऊया विरोधकांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर नेमकी काय भूमिका मांडली आहे ते. YSRP काँग्रेसने नायडू यांच्यावर संधी साधू असल्याची टीका केली आहे. एकेकाळी लोकसंख्या नियंत्रणासाठी 2 अपत्य धोरणाचे समर्थन करणारे नायडू आता राजकीय वायद्यासाठी पूर्णपणे विरुद्ध भूमिका घेतल्याचा आरोप केला जात आहे. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशातील बेरोजगारीची समस्या मोठी असताना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन करणे हे विकासाच्या विरोधात उचललेले पावल आहे, असा आरोप देखील विरोधकांकडून करण्यात येत आहे. नायडू यांचे धोरण नेहमी विशिष्ट समुदायाच्या बाजूने झुकलेले राहिले आहे. अशातच आता हा निर्णय देखील आपल्या परंपरागत वोट बँकला वाचवण्याचा प्रयत्न आहे.
असे राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे. मित्रांनो, आंध्र प्रदेश सरकारच्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं? आधीच 150 करोडहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशाला या कायद्याची खरोखर आवश्यकता आहे का? आपले मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.